आलेला होता, तो ट्रान्सप्लांटेशन तिकडे झाला. त्या अनुषंगाने आम्ही जे आरोपीला उचलले, तो कृष्णा मध्ये मुख्य आरोपी आहे ते, आणि त्यांच्या साथीदार हिमांशू ते पण किडनी डोनर आहे. जे किडनी जेवढ्या काढल्या आता किती एकूण किडनी काढल्या गेल्या ते एकूण आता निष्पन्न होईल. आता आमच्याकडे एक लिंक सापडलेला आहे की हिमांशू पण डोनर आहे. हिमांशूच्या किडनी तो पण ते सोशल माध्यमातून ते अप्रोच केलेला आहे. ते त्यांना आम्ही ताब्यात घेतला होता, तरी पण आमच्या वेदर खराब झाल्यामुळे आमच्या फ्लाईट कॅन्सल झाला. त्या अनुषंगाने आम्ही ट्रान्झिट रिमांडसाठी आम्ही दिल्ली कोर्टला घेऊन गेला, तरी पण हा इंटरिम बेल प्राप्त झाला आणि आदेशमध्ये असा दिले की ते 2 तारीखला सीजीएम चंद्रपूरला रिपोर्ट करा म्हणून. आणि दुसरा डॉक्टरचा शोध सुरू आहे. तो हिमांशू भारद्वाज यांच्या जे इंट्रोगेशन मध्ये निष्पन्न झाला की स्वतःच्या किडनी जे कृष्णा माध्यमातून ते त्रिची हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर सुपरविजन 2 डॉक्टर रवींद्र पाल सिंग आणि राजा रत्नमच्या अधीन झालेला आहे, तरी सिद्ध होत आहे. सुदर्शन सर, आपण जे तपास करत होतो त्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त कंबोडियामध्ये अशा प्रकारची किडनी प्रत्यारोपित करण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं, पण आता भारतात देखील अशा प्रकारचं कनेक्शन निघालं, ते काय आहे नेमकं? सर्वांना नमस्कार. सर्वांना माहित आहे जे कंप्लेंट मुले आम्ही ब्रह्मपुरीला जे अवैध सावकारी विरुद्ध दर्ज केला होता, त्या अनुषंगाने आमच्या किडनी जे विकल्याच्या प्रकरणामध्ये आम्ही स्पेशल एसआयटी टीम लावले होता. त्या अनुषंगाने आम्ही मेन मुख्य आरोपी कृष्णा, डॉक्टर कृष्णा म्हणून सांगताय, तरी पण ते डॉक्टर नाही आहे, आणि कृष्णा आणि त्यांच्या साथीदार हिमांशू भरद्वाजला आम्ही अरेस्ट केलेला आहे. तो अटक नंतर आम्ही जे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जे अनालिसिस पण केलेलं आहे, टेक्निकल अनालिसिस, त्या अनुषंगाने समोर येता की हिमांशू भरद्वाज पण एक किडनी डोनर आहे. त्यांचे किडनी ते पण काय आर्थिक नुकसानामुळे ते पण किडनी विकण्यासाठी ते सोशल माध्यमातून ते कृष्णाला कॉन्टॅक्ट केलेला आहे, आणि कृष्णाने हा हिमांशू भरद्वाजला स्टार किंग्स हॉस्पिटल तिरुचिरापल्ली तामिळनाडूला घेऊन गेला, आणि तिकडे डॉक्टर राजा रत्नम जे MD आहे स्टार किंग्स हॉस्पिटलला, आणि दिल्लीवरून डॉक्टर रवींद्र पाल सिंग ते, आणि दोन मिळून त्यांच्या जो किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे ते समोर आलेला आहे. हा दरम्यान हिमांशू सांगितला की, आणि मुख्य आरोपी कृष्णा पण सांगितला की एक किडनी प्रकरणामध्ये अंदाजे 50 ते 80 लाख पर्यंत ते चार्ज करत होता, आणि हा केस मध्ये डोनरला म्हणजे हिमांशू भरद्वाजला फक्त 5 लाख भेटला होता, आणि बाकी 10 लाख रवींद्र पाल सिंग डॉक्टरना दिलेले आहे, आणि 20 लाख जे हॉस्पिटल आणि डॉक्टरने घेतलेला आहे, आणि बाकी जे बचलेले पैसे ते एजंट कृष्णाने घेतलेला आहे. तो असा प्रकरण समोर आलेला आहे की हा फक्त कंबोडियाला प्रकरण नाही आहे, हे कंबोडिया झाल्यानंतर एक कृष्णा आणि जे लोक जे डोनेट करण्यासाठी इच्छुक होता त्यांच्या किडनी इंडियामध्ये असा एक लिंक भेटला होता की तिरुचिरापल्लीमध्ये स्टार किंग्स हॉस्पिटलमध्ये ते किडनी इलिगल ट्रान्सप्लांटच्या रॅकेट चालणारे दिसून आलेलं आहे. त्रिची व्यतिरिक्त अजून कुठले हॉस्पिटल सध्या तपासात? आता आमच्या समोर जे माहिती आहे त्या अनुषंगाने आता एक हॉस्पिटल समोर आलेलं आहे, अजून होण्याची शक्यता आहे, त्यांचा तपास आता सुरू आहे. जे 6 लोक कंबोडियामध्ये गेले होते त्यानंतर त्यांच्या चौकशीतून अजून काही खुलासे झाले? आता जे लोक सोबत गेला होता विक्टिम सोबत त्यांच्या साक्ष पेंडिंग आहे. त्यांच्या साक्षीमध्ये निष्पन्न झाला की जे हिमांशूने घेऊन गेला तिकडे, आणि कंबोडिया जे मिलिटरी हॉस्पिटल ते आधी पण मी समोर ठेवलेलं आहे हॉस्पिटलचं नाव, तो तिकडे गेला होता. त्यांचे किडनी कापल्यानंतर त्यांना 8 लाख पर्यंत पैसे मिळाला म्हणून ते पण सांगितले. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो मोहालीचा पीडित आता सध्याचा आणि आधीचा आरोपी याची हा सध्या पंजाबचा आहे, आणि आरोपी जे आहे ते दिल्ली आणि त्रिचीचे आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्राचा थेट संबंध याच्याशी येत नाही या प्रकरणाशी. अशा वेळी काही याच्यावर राष्ट्रीय एखादी चौकशी नेमण्याची मागणी करावी. आम्ही पण SIT स्थापन केलेला आहे, आणि DG ऑफिस कडून आदेश प्राप्त झाला की ऍडिशनल SP चंद्रपूर ईश्वर कातकाड्याच्या अधीन SIT स्थापन करा म्हणून, आणि त्यांच्या अधीन हे तपास आता करणार आहे.